आपल्या देशात फक्त एका मतदानासाठी भयानक घनदाट जंगलात अख्खं मतदान केंद्र उभं केलं जातं। होय, महंत हरिदास उदासीन या एका पुजाऱ्याच्या मतासाठी 4 ते 5 अधिकारी आणि एक ईव्हीएम मशीन थेट गुजरातमधील गिरी फॉरेस्टमध्ये नेलं जातं आणि त्या एकट्या माणसाचं मत घेतलं जातं। सध्या आपल्या देशात लोकसभेच्या निवडणुकांचे पर्व वेगवेगळ्या टप्प्यात चालू आहे, ज्यात यंदा 97 करोड लोक मतदानाला पात्र आहेत। आता 97 करोड लोकांचं मत घ्यायचं म्हणजे काही जोक नाहीये। त्यात एक ईव्हीएम मशीन फक्त 2,000 मत घेऊ शकतं, म्हणजे 2,000 लोक एका ईव्हीएम मशीनवर मतदान करू शकतात। म्हणजे विचार करा, 97 करोड लोकांना किती ईव्हीएम मशीन लागत असतील। फक्त ईव्हीएमच नाही तर बोटावर लावली जाणारी शाई, कर्मचारी, वाहनं अशा अनेक गोष्टी या मतदानाच्या भव्य सोहळ्यासाठी इलेक्शन कमिशनला अरेंज कराव्या लागतात। आणि आज आपण ईव्हीएम मशीनच्या किमतीपासून ते सगळ्या इलेक्शनच्या प्रोसेसची माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये।